वैभव कसा आहेस? मस्त तू. मी पण मस्त. काय बोलतोस? मराठी माणसं हे व्यवसाय करायला चालू करतायत. कसं वाटतंय? हम्म. मराठी माणसाने व्यवसाय चालू करणार आहे त्यातला एक मी पण आहे. आता कुठे कुठे चांगला जॉब सोडून म्हणजे बिझनेस चालू केलेला आहे. मराठी माणसाचा हम्म, फक्त आपला एक प्रॉब्लेम आहे. आपण जर बिझनेस स्टार्ट केला तर बाहेरचे आपल्याला त्रास वगैरे देणारे तरी खूप आहेत. हम्म. तरी पण आपण जर संयमाने आणि थोडंसं पेशंट ठेवले तर आपलाही धंदा चांगलाही आपण बसू शकतो मार्केटमध्ये. जे काय की मराठी माणसं व्यवसाय करू शकत नाही असा त्रास होतोय का? मराठी माणूसची इच्छा कशी असते माहिती आहे का? फक्त ऑफिसमध्ये 9 ते 6 काम करायची एवढीच असते. बाकी त्याला काही नको ना. परिश्रम नको, ना त्याला मेहनत नको. त्याला फक्त मस्तपैकी तेवढी ड्युटी आणि घरी यायचं. मराठी माणूस त्याच्यामुळे कुठेतरी मागं आहे. अच्छा, त्यांनी म्हणजे हेच कारण आहे की आपण मुंबई पासून दादर, दादर पासून ठाणे, ठाणे पासून डोंबिवली, डोंबिवली पासून कल्याण आणि आता कल्याण पासून बदलापूर, वांगणी आणि कर्जत कसारा इथपर्यंत मागे चाललोय. आपल्या मराठी माणसाची ओळखच आहे की आळशी म्हणून. आपण दुसरं कुठलं कामच करू शकत नाही. आपल्याला मागं खेचतात. पण हा म्हणजे मराठी जर मराठी माणसाने ठामपणे निश्चय केला ना, की हा आपण बिझनेस करू शकतो, तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मग वडापावची गाडी असो, नाहीतर चहावाल्याची. खूप मेहनत केली तरी आपला मराठी माणूस सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो आणि मोठाही होऊ शकतो. म्हणजे एकमेकाची साथ आपल्याला भेटत नाही, जी पहिल्यापासून नव्हती. हो. आता गुजराती मारवाड्यांचं काय आहे, ते बँकेमध्ये पैसा कमी ठेवतात आणि धंद्यामध्ये जास्त टाकतात. त्यांचे रिलेटिव्ह महाराष्ट्रात येऊन आता मी जे बघतोय ना, स्वीट्समध्ये सगळे गुजराती, मारवाडी, जैन लोकच आहेत. आपला मराठी माणूस एकही नाही, एकही. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय वाटतंय तुला की का नसावा माणूस? ते फक्त इच्छाशक्ती कमी आहे की आपल्याकडे कॅपिटलही कमी आहे असं वाटत नाही का कुठे? आपल्या माणसाची आहे ना, ॲक्चुअली ना बुद्धिमत्ता कमी आहे. त्याला असं वाटतं, की आपण धंदा चालू केला, त्याच्यामध्ये लॉस झाला तर आपल्याकडून धंदा होऊच नाही शकत. पण जेव्हा तुम्ही तिथे प्रॉपरली कष्ट करणार, हे करणार, सगळं व्यवस्थित. आता धंदा म्हणजे करायचा म्हणल्यावर 10,000 पासूनही धंदा चालू करू शकतो आपण. चायचा धंदा मराठी माणूस काय किती खर्च लागेल? 5,000 ते 10,000 त्याचा धंदाही चालू होतो. आता हे ओके, बाहेरचे ओके. भैय्या येऊन काय करतायत? भेळ विकतायत. पण कमवतायत ना रोजचे 800, 1000, 2000 चा गल्ला घेऊन जातायत. मराठी माणसाला ना लाज वाटते अशी काम करायची. पहिली गोष्ट तर. लाजामुळेच मराठी माणूस आपला कुठेतरी मागे. म्हणजे जर 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 भेळच्या धंद्यात दिवसाला मी ₹1000 कमवले, तर एक सर्वसामान्य ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती पेक्षा ₹10,000 जास्त कमवतोय असं बोलू शकतो आपण. आरामात. म्हणजे महिन्याला ₹30,000. मराठी माणसाला रोजचे जरी बोललं तरी 10 ते 700 ते 800 रुपये भेटतात. पण मराठी माणूस त्याच्यासारखं असं फिरू नाही शकत. मराठी माणसाला लाज वाटते. रेल्वेमध्ये नाही तो फिरू शकत, स्टेशनवर नाही फिरू शकत, बाहेर नाही फिरू शकत. आता स्टॉलवर बसायचं म्हणलं वडापाव चालू करताना तरी त्याला लाज वाटते. अरे बाकीचे काय बोलतील? त्याच्यामुळे तर आपण कुठेतरी मागासलेलो आहोत. म्हणजे आपल्याला आता स्ट्रॉंग बनायची गरज आहे असं. आता चालेल. आपल्याला सध्या खूप कंडिशन गरज आहे क्लायमेटच्या नुसार. बरं वाटतंय तुला बघून की तू व्यवसाय चालू केलाय. थोडासा संदर्भ दे की काय असं तुझा बिझनेस तू स्टार्ट केलाय? मी ॲक्चुअली आहे ना, जॉबमुळं भरपूर कंटाळलेलो, की काय करावं, ओके. काय नाही. सध्या मी पुण्यामध्ये हडपसरला आहे ना, माझा पेपर बॅगचा बिझनेस स्टार्टअप चालू केलेला आहे. पेपर बॅग म्हणजे आपण जे मेडिकलला, नर्सरीला, वडापावला, हॉटेलला, पार्सलसाठी जे आपण पाउच वगैरे तयार करतो ना, आपण हम्म. मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप केलेला आहे. आपण होलसेलने बाहेरही प्रोव्हाईड करतो आणि आपल्या इथे लोकलमध्येही खूप सप्लाय प्रोव्हाईड करतो त्याच्या. अच्छा. ओके, ओके. म्हणजे हे कधीपासून स्टार्ट केलं तू? मला ह्याला आहे ना, आता 4 महिने झाले स्टार्टअप चालू केलेलं आहे. पण मला स्टार्टिंगचे 2 महिने खूप त्रास झाला. कारण ओके. मार्केटमध्ये तेवढं बाहेरच्या लोकांनी सेटअप किंवा आपल्या माणसांनी खूप त्रास दिलेला. पण तिसऱ्या महिन्यापासून माझं एकदम मस्त चालू आहे. लोकली चालू आहे चांगलं व्यवस्थित आणि ऑर्डरही बाहेर चालू. तर हे सगळं म्हणजे लीगल आहे, पूर्ण परमिशन घेऊन घेतली आहे? असं हो, कोणतं हो. पण चुकीच्या जागेवरती बांधलेलं आहे असं काही नाही ना?
असं काही नाही. हे स्वतः आपलं पर्सनल आहे. आपण स्वतः शेड वगैरे बांधलेलं आहे. आपल्याकडे GST, लायसन वगैरे सगळं आहे. त्याच्यामुळं अनलिगली ह्याच्यामध्ये काही नाही. हे पेपर बॅगच बनवणं हे कशामधून सुचलं तुला की हाच बिझनेस मला करायचा आहे? ऍक्च्युली ना पेपर बॅगची कल्पना ही माझ्या भावाची होती. ओके. तो फाईल त्याचा मोठा बिझनेस आहे. विक्रम बैरन, संतोष बैरांचा. तर ह्यांनाही असं वाटायचं की यार ते बाहेर एवढे म्हणजे हे गुजराती मारवाडी पेपरचा एवढा बिझनेस करतायत, तर आपणही काहीतरी चालू करावं. तर त्यांनी ओके. हा सेटअप बघून ह्यांनी मला इकडे बोलवलं. मग मी प्रॉपरली इथं येऊन ह्यांनी मला हा सेटअप टाकून दिलाय पेपर बॅगचा. आणि ओके. सध्याच्या क्लायमेटमुळे ना इको फ्रेंडली पेपर बॅगमुळे खूप आहे. कारण प्लास्टिकच्या सगळीकडे बंदीच आहे. त्याच्यामुळे ओके. ना ओके. इको फ्रेंडली म्हणून पेपर बॅगचा खूप यूज करतात मार्केटमध्ये. आता Zomato, Amazon, Flipkart यांनाही सगळ्यांना पेपर बॅग लागतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. डीमार्ट 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 सोबत आणि Zomato सोबत आता ते आपला टाइप होणार आहे ओके. ओके. काही दिवसांमध्ये. तर त्याच्यामुळे इको फ्रेंडलीमुळे पेपर बॅगला खूप मार्केट आहे. अच्छा, म्हणजे तू पेपर बॅग हा फ्युचर मार्केट बनू शकतो. एक कॅरी म्हणजे जे पण आपले प्रोडक्ट्स वगैरे आपण घेऊन जातो त्याच्यासाठी एक कॅरियर म्हणून एक पेपर बॅग. पण हा जो पेपर बॅग तू बनवतोय तो रियूज पेपर बॅग आहे? किती टाइम्स त्याला यूज करू शकतो आपण की वन टाइम यूज आहे असं काय? नाही, नाही. ह्या पेपर बॅगचं कसं आहे आता माहिती आहे का? जी शॉपिंग बॅग वगैरे असतात हँडबॅगच्या, त्या तुम्ही अनलिमिटेड टाइप यूज करू शकतात. कुठेही कशाही प्रोडक्टला. पण ज्या वन टाईम प्रोडक्टमध्ये असतात वडापावच्या, मेडिकलच्या, ते फक्त तुम्ही वन टाईमच यूज करू शकता. वडापाव वगैरे पार्सल घेऊन जाणं किंवा ह्याला आता मोस्टली आहेत ना, आपल्या ज्या पेपर बॅग आहेत नर्सरीच्या, आपल्याकडे जास्त ते बाहेर इम्पोर्ट-एक्सपोर्टसाठी त्यांचे जे प्लांट असतात ना, त्याच्यासाठी ते मोठे आपल्या बॅग यूज करतात. मग त्या अनलिमिटेड टाईम पण त्या यूज करू शकतात. मग किती टाईपच्या असे किती क्वालिटीच्या पेपर बॅग्स बनतात? ओके. आपल्याकडे आहे ना, आपल्याकडे आपण 3-4 व्हरायटीच्या बॅग ठेवतोय सध्या. एक ओके. रिसायकलमध्ये ठेवतो, एक व्हर्जिनमध्ये ठेवतो आणि एक क्राफ्ट पेपरमध्ये ठेवतो. रिसायकल अच्छा. ओके. पेपरमध्ये म्हणजे तुम्ही हाही पेपर यूज करू शकता रिसायकलचा. ओके. म्हणजे हा जो तरी मेडिकल वगैरे मध्ये आपल्याला भेटतो असं? ओके, ओके. हां. मेडिकलमध्ये हा यूज होतो आणि याचा थोडासा लाईटली स्मेल येतो. म्हणजे जास्त ओके. स्मेल येत नाही. जे मेडिकलवाल्यांना हा पेपर जो परवडतो ना, त्याच्यामध्ये फक्त कस्टमर मेडिसिन वगैरे घेऊन ठेवायला, त्याच्यासाठी हा त्यांना बेस्ट पेपर आहे. ओके. दुसरा पेपर आहे आपला व्हर्जिन पेपर, बटर पेपर वगैरे ओके. यूज करू शकतो. त्याच्यामध्ये हा पेपर असतो, व्हर्जिन पेपरचा. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही जर पेपर टाकला ना, ऑइल वगैरे किंवा काही पेपर फाटत वगैरे नाही. याच्यातून ऑइल वगैरे ओके. लिकेज नाही होत. ऑइल ओके. वगैरे ओके. लिकेज नाही होत त्याच्यामध्ये. हा तुम्ही किती टाईम यूज करू शकता. चांगल्या-चांगल्या ब्रँड हॉटेलमध्ये ना हा पेपर जास्त यूज करतात हां, आपल्याकडे. अच्छा. ओके. तर आपल्याकडे पुण्यामध्ये ना एस कुमारची ब्रांच आपल्याकडे आहे, तर आपण सगळा पेपर त्यांना हा प्रोव्हाईड करतो. ओके. अच्छा. आणि तिसरा पेपर आहे ना, हा हम्म. हा क्राफ्ट पेपर आहे. हा नर्सरीसाठी यूज करतो. हा हेवी पेपर असतो जरा. त्याच्यामध्ये तुम्ही ओके. कितीही करा, पेपर फाटत वगैरे काही नाही. जो अच्छा. चौथा मग आपण हा. ओके. ओके. कंटिन्यू कंटिन्यू. आणि जो चौथा पेपर आहे ना, तो बटर पेपर आहे. हा ओके. वाला. अच्छा. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही लोगोही प्रिंट होतो तुमच्या इथे? हो, हे बघा ना, आपण यांची ब्रँडिंग वगैरे करून दिलेली आहे. ह्या अच्छा. वडापाववाल्यांची. ओके. ब्रँडिंग ओके. वगैरे ओके. लोगो वगैरे आपण करून देतो म्हणजे प्रॉपरली. फ्रॉम फ्रॉम ए टू झेड आपण इथे सगळं करतो? हो, व्यवस्थित. ज्यांना ब्रँडिंग पाहिजे, ज्यांची प्रमोशनसाठी तेही आपण करू शकतो. ओके. तर आपलं साधारण किती प्रोडक्शन होते महिन्याला? महिन्याला आपण आहे ना, स्टार्टिंग आता आपल्याला रिसेंटली 2 महिने झालेले आहेत. आपण 6 ते 7 टनचा काढतोय माल सध्या. 6 ते 7 ओके. टन ओके. आपलं दिवसाला जर आपण प्रोडक्शन काढायला गेलो ना, 800-900 किंवा 1 टन पर्यंत आपण माल काढू शकतो. असा काही प्रॉब्लेम नाही. आता जसं-जसं माझं मार्केटमध्ये पुढे होत जाईल, तसं मंथली आपलं आहे ना 10 ते 15 टन पर्यंत आपण मंथली काढू शकतो. तर आत्ता सध्या आपण 6 ते 7 टन काढू शकतो. आता सध्या तू कोणत्या इंडस्ट्रीजला म्हणजे कोणत्या सेक्टरला हे तुझे प्रोडक्ट्स सप्लाय करतोय? आता सध्या मेन माझा फोकस आहे ना, तो आहे तो नर्सरींवर आहे. कारण ओके. आमच्या इथं जे नर्सरी आहेत, त्यांचे जे प्लांट असतात ना, ते दुबई,
इजिप्त या साईडला आहेत ना कंटिन्यू ते प्लॅन पाठवत असतात बॉक्सेसमध्ये. तर त्यांना आपले आहेत ना पेपर डिमांड खूप असते. तर ते पार्सल ओके. त्याच्यामध्ये पाठवून बाहेर सगळे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात. आणि नॉर्मली माझा आहे ना फोकस DMart आणि Zomato सोबत झालेला आहे. आणि बाकीच्या हॉटेल सोबत तर टाइप आहेच आपलं. ओके, ओके, ओके. चांगलं आहे. मग असं आहे की ह्याच्यामध्ये तू एक्सपोर्टही करू शकतोस. हां, आपला तोही प्लॅन चालू आहे. आमचे एक सर होते मुकेश म्हणून, त्यांच्याकडून मी थोडं ॲडवाईस घेतलेली. तर ते म्हणलेले, की ओके. Blinkit ॲपवर तुझं प्रोफाईल वगैरे कर. तर मी तो प्रॉपर प्रोफाईल वगैरे करून आहे ना, सगळं व्यवस्थित करून ते हे केलं. तर आपल्याला तसं आहे ना, इम्पोर्ट एक्सपोर्टलाही सगळं चालू झालेलं. ओके, ओके. तर हे जे ह्या 2 बॅकग्राऊंड महिन्यात आहे ह्या 2 महिन्यात आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टही चालू होईल. ओके, ठीक आहे. हे जे बॅकग्राऊंड तू दाखवतोयस आता हे मे बी तुझं फॅक्टरी आहे का ही? हो, ही माझी फॅक्टरी. ही मागं मशीनच आहे. ओके, ही मशीन आहे का? ओके. तर ह्या मशीनला ही कशी आहे म्हणजे ऑटोमॅटिक आहे, सेमी ऑटोमॅटिक आहे की मॅन्युअल आहे? ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. फुल्ली मार्केटमध्ये ऑटोमॅटिक. जर मार्केट बोला. हा, बोल बोल. मार्केटमध्ये 2 टाईपच्या मशीन आहेत. एक तुम्ही सेमी ऑटोमॅटिक मशीनही घेऊ शकतात आणि ऑटोमॅटिकही मशीन घेऊ. अच्छा. तर जर एक मिडल क्लास व्यक्ती आहे, त्याला जर मला पेपर बॅगची फॅक्टरी टाकायची आहे. हं. तर कमीत कमी त्याचं लिमिट काय असलं पाहिजे की त्यांनी पेपर बॅगची फॅक्टरी टाकू शकतो? ओके. आता कसं आहे माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्र शासनाने आहे ना, अशा काही फॅसिलिटीही केलेल्या आहेत, की जिथं आपल्याला गव्हर्नमेंट ना लोनही देऊ शकतं, मुद्रा लोनमध्ये. ओके. त्यांच्याकडे आपण फाईल्स वगैरे हे केलं तर मला वाटतं आपल्याला ते मिनिमम 50% लोन प्रोव्हाईड करतात. सगळं सेटअप ओके. वगैरे आपल्याला आपल्याला तेही करून देतात. तर तुम्ही नवीन मशीनमध्ये गेलात, सेटअप चालू हम्म. करायचं म्हणल्यावर, मध्ये ना 2 टाईपच्या मशीन असतात. 2 प्रिंटर एक मशीन असते 2 कलरची आणि एक दुसरी मशीन असते 4 प्रिंटरची. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिंटिंग वेगवेगळ्या टाईपच्या करू शकतात. आपली सध्या मशीन आहे ती 2 प्रिंटर आहे. या मशीनची प्राईस ₹7,00,000. ओके. 7,00,000 ह्या मशीनची प्राईस आहे आणि मागं प्रिंटेडची मशीनची प्राईस आहे ₹1,50,000. म्हणजे टोटल ओके. मशीन आपल्याला ही 10 पर्यंत जाते. ओके. आणि आता काही नाही हां, की आपण नवीन मशीनवरच सगळं सेटअप चालू करू शकतो. आता काय आहे, ज्या ठिकाणी अ, हा सेटअप चालू केलेला आहे, तिथं कुणाला काही परवडत नाहीये ना, तर तिथं सेकंड हँड मशीनही भेटतात. सेकंड हँड मशीन ही मला वाटतं 3.5-4 मध्ये भेटतात. त्याच्यामुळे असं काही ओके. नाही, की एवढंच कॅपिटल लागेल, तेवढंच कॅपिटल लागेल. तिथंही आपलं ते होऊ शकतं. ओके. म्हणजे जर मी 4-5 मित्रांसोबतही चालू केलं, तर माझं मग ह्याच्यामध्ये काही स्टाफ ठेवलाय तू? हो, ताप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, जर तुम्ही प्रोडक्शननुसार बघितलं तर एक ऑपरेटर लागतो. जर तुम्ही मशीन शिकत असाल तर तुम्ही स्वतःही असला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एक ऑपरेटर लागतो सेटिंगसाठी. एक लेबर लागतो, पुढे पेपरचं वगैरे हे करू शकत असेल तर. आणि दुसरं म्हणजे आहे ना, याच्यासाठी मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे स्टाफमध्ये 2 ते 3 लोकांची रिक्वायरमेंट आहे. ओके. ओके. तर म्हणजे किती ह्यांना बेसिक किती आपण देऊ शकतो? बेसिक पेमेंट. काय असलं पाहिजे? हं. जर ऑपरेटर असेल तर ऑपरेटरची सॅलरी 25 ते 30,000 पर्यंत. ओके. 30,000 पर्यंत. आणि ओके. लेबरची जी असते ती 15,000 पर्यंत जाते. पण मोस्ट इम्पोर्टंट ह्याच्यात कसं आहे, तुम्ही जर फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड स्वतः बघत असताल, तर एक्झॅक्टली. तुम्ही मशीन स्वतः कंपनीकडून घेतायत ना, तर कंपनीचा माणूस तुम्हाला 7 ते 8 दिवसाची ट्रेनिंग द्यायला येतो. आणि ओके. 7 ते 8 दिवसामध्ये ते तुम्हाला मशीनही शिकवू शकतात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये जास्त पब्लिक असेल, तर तुम्ही स्वतःही चालू करू शकता. तुम्हाला ऑपरेटरची वगैरे काही गरज नाही. फक्त म्हणजे मार्केटिंगसाठी एक हां, वेगळा म्हणजे जर माणूस. माझी फॅमिली जॉइंट फॅमिली आहे आणि आम्ही 4-5 भाऊ आहेत. तर आम्ही हा एक बिझनेस स्टार्ट करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला करू शकतो. स्टाफची गरज पडणार नाही कारण की घरचेच लोक आहेत. बरोबर. स्टाफची करेक्ट. तुम्हाला आणि गरज एक्झॅक्टली लागणार. जे जे आपण पे करतोय स्टाफला तो आपला प्रॉफिट असणार आहे. तो हो. आपण कॉस्ट म्हणून घेणार नाही म्हणजे. करेक्ट. बरोबर. हो. आणि ओके. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, की आपला आहे ना, मराठी माणूस एकही मशीनमध्ये नाही. अख्ख्या महाराष्ट्रात असो कुठे. सगळे यूपीचे लोकं हे हँडल करतायत. विचार करा. यूपीचे लोकं हो. इथे येऊन राहून मग ते मग करतायत.
म्हणजे का आपण हे डिप्लोमा वगैरे जे आपण करतो त्याच्यामध्ये ITI वगैरे त्याच्यामध्ये हे शिकवलं जात नाही का? नाही, नाही. याच्या व्यतिरिक्त हे हे त्याच्यामध्ये हे नसतात. ॲक्चुअली गव्हर्नमेंटचे काही कोर्स असतात. त्याच्यामध्ये असतात ह्या मशीन, पण ते बेसिक नॉर्मली असतात. तिथं प्रॉपरली सांगत नाही एवढं. 4-5 मग आपण दिवसाचंच असतं. आपण म्हणजे आपल्याकडे असं आहे की मराठी माणूस जास्त क्वालिफाय आहे म्हणून करत नाहीये या आपल्याला भेटतच नाहीये असे मराठी माणसं जे ह्या मशीन्स वगैरे असे ते ऑपरेट करू शकतात. मराठी आता काय-कायची थिंकिंग जास्त आहे, की मी एवढं क्वालिफिकेशन झालेलं आहे, तर मला हा बिझनेस सूट नाही होत आहे किंवा लाज वाटते किंवा तू ओके. काय लोकं तुला काय बोलतील? एवढं क्वालिफिकेशन केलेलं आहे, तू असा धंदा करतोय, असा राहतोय, तसा राहतोय. आता बिझनेस म्हणल्यावर माणूस राहतो कसा ह्याच्यावर डिपेंड नसतं. माणसाच्या कर्तृत्वावर डिपेंड असतं, की तू काय करू शकतोय आणि काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ही चालवायची टेक्निक म्हणजे सगळे सध्या बाहेरचंच आहे. पण कंपनी जर असेल, तर कंपनी आपल्याला ही सगळी ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाईड करते. त्याच्यामुळे असं काही नाही, आपण मशीन चालवू नाही शकत. आपणही मशीन चालवू शकतो. ओके, ओके. म्हणजे असं आपण खूप बघितलेलं आहे ना, की जे जे बाहेरचे आहेत, परप्रांतीय आहेत, ते इकडे येतात. ते मजुरी करतात आणि एक काही वर्षानंतर तेच कॉन्ट्रॅक्टर वगैरे बनतात. का? कारण की त्यांनी छोट्या कामाला त्यांनी नाही म्हटलेलं नाहीये असं. है ना? बरोबर. आता आता सध्या पुण्यामध्ये आहेत ना, याच मशीनी सध्या 150-200 असतील. ओके. मराठी माणूस मराठी माणूस त्याच्यात मिनिमम बोललं तर 4 ते 5% बाकी सगळे यूपीचे. ओके, ओके. चला म्हणजे तू 25 ते 15 25-15 ऑलमोस्ट तू 40,000 पगार देतोय म्हणजे मार्जिन तर चांगलीच भेटते महिन्याला. हो. चांगली गोष्ट आहे. पेपरची क्वालिटी काय असते? म्हणजे हा जो पेपर आहे आपण ह्याचा रॉ मटेरियल काय? याच्यामध्ये आहे ना जो पेपर रोल असतो तो वेगवेगळ्या प्रकारचा हं, असतो. म्हणजे कोणाला चांगला पेपर पाहिजे, कोणाला कमी पेपर पाहिजे. याच्यामध्ये आपण जो पेपर हं. स्टार्टिंग करतो, तो 70 जेएसएम, 80 जेएसएम, 90 जेएसएम ह्या 3 प्रकारचे पेपर असतात. त्याच्यामध्ये BAP ओके. असतो 14, 18, 22 म्हणजे या 3 पैकीमध्ये कसं हं, मेडिकलवाल्यांना 14 70 जेएसएम लागतो. हॉटेलवाल्यांना 80 जेएसएम, 16 BF लागतो. याच्या व्यतिरिक्त हं. जे आय बॉक्स असतात, म्हणजे ज्या हँडबॅग असतात कपड्यांसाठी, त्याच्यापुढे आपण 100 जेएसएम, 120 जेएसएम असे पेपर रोल यूज करू शकतो आणि हे हँडबॅगचं आपलं या येत्या एका महिन्यात आपण हा सेटअप चालू होणार आहे आपला. म्हणजे जर सर्वसामान्य माणसाला हे समजवण्यात गेलं, तर आपण कसं समजू शकतो, की हा पेपर आहे नेमका कशाचा? जे आपण नॉर्मली बोलतो पेपर हा झाडांपासून बनतो. पण तो हो. कसा निर्माण होतो ते आपल्याला समजू शकेल. ॲक्चुअली आहे ना, हा जो पेपर आहे ना, जास्त ह्याचा जो फॅक्टरी होते ते आंध्र प्रदेश, ओके. बांगलादेश आणि तामिळनाडू ह्या साईडला होते. हे काय करतात, जे आपले बांबू असतात ना, बांबू, हं, त्या झाडाचे ते साल वगैरे हे करून त्याचा भुसा असतो ना, त्याची ते हं, शेती करून आहे ना, ते कंपनीमध्ये ते सगळं मिक्स करतात भुसा. हं, त्याच्यात हं, ते रासायनिक मिळून आहे ना, ज्याचा जो रिसायकल होतो ना परत-परत, त्या हं. ह्याच्यापासून त्या धाग्यापासून ते पेपर तयार करतात बांबूच्या. मग ह्याच्यामध्ये काय केमिकलही टाकलं जातं का? केमिकल असतात. कंपनीमध्ये जे टाकतात ना रसायन, त्याच्यात ते केमिकल हं, टाकून बांबूच्या भुशापासून मग तो पेपर तयार होतो रिसायकल. जो कंटिन्यू चांगला पेपर म्हणजे जे चांगले-चांगले धागे निघतात ना, तो हं, चांगला पेपर वेगळा हे करतात आणि जे परत-परत रिपीट करतात ना, त्याच्यामध्ये रिसायकल हं. पेपर तो थोडासा स्मेलवाला असतो. तो एक साइडला करतात. त्याच्यात 2 डिफरंट हे होतात. एक चांगला पेपर आणि एक रिसायकल पेपर. अच्छा. रिसायकलचे पेपरचे रेट कमी असतात. चांगल्या हाय क्वालिटीचे पेपर हाय असतात. अच्छा. तर साधारण जर एक बॅग बनवायची असेल, तर त्याला किती वेळ लागतो? अ, जर आपण पेपरची रोलची सेटिंग चालू केली म्हणजे हं. प्रॉपर रोल आणि ते टाकलं, सेटिंगला आपल्याला आहे ना 20 ते 25 मिनिटं लागतात आणि एका मिनिटामध्ये जवळ-जवळ ना 100 ते 90 बॅगा तयार होतात. एका मिनिटाला 100 ते एक 90 बॅगा 100 तयार. 100 ते 120 बॅगा तयार होतात. 120 बॅगा तयार होतात. ओके, ओके. ठीक आहे. मग ही जी मशीन आहे, ती आपल्या भारतातच बनते? आपण बाहेरून इम्पोर्ट होते? नाही, नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ह्याच्या हे आहेत. नाशिकला हंजेचे, कात्रजला आहेत. पण जास्त करून ज्या मशीन जास्त ह्या पेपर बॅगच्या मशीन प्रोव्हाईड करतात ना, ते दिल्लीला, फरीदाबाद, परत ह्या केरलाला या साईडला होतात प्रॉपरली. ओके. म्हणजे ही आपल्या भारतातच बनते. पण ह्याचं असेंबलिंग इथे होतं की
पूर्ण ह्याचे जे सगळे प्रोडक्ट आहेत, त्याचे जे सगळे पार्ट्स आहेत, ते पण इथेच बनतात की बाहेर, म्हणजे ते बोलतात ना आपण की चायना वगैरे इथून येतात असं काय? नाही नाही, हे आपल्या इथेच बनतात. आपल्या महाराष्ट्रातच सगळे प्रोडक्ट वगैरे बनतात. ओके ओके. मशीनचा हे जी मशीनचा हम्म, कधी मेन पार्ट झाला ना आणि कंपनीकडे जर भेटत नसेल ना, तर नॉर्मली हम्म. शॉप असतं. ते लेदर वगैरेचे ते ते आपल्याला करून देऊ शकतात आपल्या नियर बाय. असं नाही की पार्ट खराब झाला आणि जास्त टेन्शन घ्यायचीच गरज आहे. आपल्या आजूबाजूला स्टोअर मध्ये पण ते अवेलेबल असतात. ओके. मग हे जे प्रोडक्ट्स तुझ्याकडे आहेत, त्याचे प्राइसिंग काय? कशी आपण डिसाईड करतो की एवढं प्राइस असलं पाहिजे? मार्केट कसं डिसाईड करते की ह्याची एवढीच प्राइस असली पाहिजे, आणि आपण किती पर्यंत म्हणजे समोरच्या पार्टीला देतो? ओके. आता मार्केटमध्ये आहेत ना, सगळ्यांचे डिफरंट डिफरंट प्राइस आहेत. कोण कसंही काही प्राइस करतंय. आता म्हणजे समज शॉप इन अन ॲव्हरेज प्राइस. ओके. नॉर्मल चांगला पेपर घ्यायला गेलो ना, तर आपल्याला तो ₹100 केजी असा देतो. ओके. रिसायकलवाला पेपर घ्यायला गेला तर ₹80 केजी देतो. आणि नर्सरीचे जर पेपर घ्यायला गेले तर ₹80 केजीने देतो. पण आपण काय करतो, आपण डायरेक्ट हॉटेलवाल्यांशी डायरेक्ट ग्राहकाशी संपर्क करतो. मध्ये आपला होलसेलर वगैरे कुणाशी डीलर वगैरेशी काही कॉन्टॅक्ट करत नाही. आपण जे मार्केटमध्ये पेपर देतो, चांगला क्वालिटीचा पेपर जिथं 90चा आहे, तिथं आपण ₹80 ने देतो. जिथं ₹80 चा पेपर आहे होलसेलने, तिथं मेडिकलवाल्यांना, हॉटेलवाल्यांना ₹65 ने देतो. आणि नर्सरीवाल्यांना जिथं ₹80 चा पेपर आहे, तिथं आपण ₹70 ने देतो. त्याच्यामुळं आपलंही त्याच्यात मार्जिन चांगलंही निघतंय. म्हणजे असं हे एक जे फायनल फायनल प्रोडक्ट बोलतोय मी, फायनल प्रोडक्ट की तुझी जी बॅग आहे, एक जी हे पाउच आहे, ती आपण कसं देतो असं? एक बॅग असं प्रॉपरली कोण नाही घेतंय. अच्छा केजीमध्ये असं. आपण देतो. पण ना अच्छा, केजीमध्ये देतो. केजी मध्ये. किलो 1 किलो आपण ₹70 ने देतो. ₹80 अच्छा. ने देतो. ₹90 ने देतो. आणि त्या 1 किलोमध्ये आहेत ना, ह्या ज्या साईज आहेत ना छोट्या, त्या हम्म. 120 ते 110 बॅग असतात. ह्याच्यापेक्षा मोठ्या असतील तर मग ते 10-15 कमी असतात. त्याच्याहून जास्त असतील तर त्या 10-15 कमी असतात. पण जसे अच्छा, ओके. साईज मोठी असते तशी तशी कमी बॅग होत जाईल. अच्छा, ओके. मग हे प्रोडक्ट बनवताना तुमचं वेस्ट मटेरियल पण निघत असेल. हो, वेस्ट मटेरियलही निघतं. मग त्याचं तो कसा मॅनेज करतो? आता समज कसं आहे, 300 किलोमध्ये किंवा 200 किलोमध्ये जर ऑर्डर असेल, तर नॉर्मली आहे ना, आपलं एक 10 किलोपर्यंत वेस्टेज जातं. आणि ते वेस्टेज वगैरे आपण फेकून वगैरे काही देत नाही. तो जो पेपर असतो ना वेस्टेजवाला, हे भंगारवाले वगैरे घेतात. तर मग ते घेऊन जातात किलोनुसार. अच्छा, ओके. आणि फ्युचरमध्ये अजून कोणते कंप्लीट कर. आणि पेपर बनवायची पद्धत कशी आहे माहिती आहे का ह्याला? रॉ मटेरियलचा खर्च कसा लागतो? आपल्याला जास्त काही लागत नाही. स्टार्टिंगला आहे ना, त्या साइडला जो पेपर आपण रोल लावतो ना, त्याला ना बॅक साइडला मशीनच्या आहे ना, एक गम आहे. तिथं एक गम हम्म. लागतो आणि इथं फ्रंटला एक गम आहे हा वाला. इथं एक गम लागतो. या गमची प्राईस आहे ना, आपण जर घ्यायला गेलो ना, आपल्याला 25 किलोचा बॉक्स भेटतो. तो गम. तो ₹300 ला गम जातो. आणि नॉर्मल एक रबरचं पॅकेट लागतं. 240 समथिंग एक रबरचं पॅकेट लागतं 400 किलोला. जर ओके. कुत्र्याचे बिस्किट वगैरे असतील ना, तर ह्याच्यासाठी आपण इंक वगैरे असतं ना, ते एक नॉर्मल खर्च हम्म. लागतो ह्याच्यासाठी. ओके ओके. ते मार्जिन तोडून आपल्याला चांगली मार्जिन भेटतं. तर हे जे प्रोडक्ट्स तू म्हणजे बनवतो, तर ह्याच्यामध्ये फ्युचरमध्ये असे कोणते प्रोडक्ट्स आहेत जे तुला वाटतंय की हे बूम होऊ शकतात, हे मी बनवू असं? म्हणजे फ्युचरमध्ये अजून दुसरं काही मी हे करतोय सजेस्ट का? हा हा. माझं आहे ना, मी आता आहे ना, जेव्हा हॉटेलला जे पेपर बॅग देतोय ना, त्यांचे माझ्याकडे 2च टाइपच्या डिमांड आहेत. एक पेपर प्लेट. ते ओके. वडापावला वगैरे असतात ना, पेपर प्लेट. चहाचे कप. ओके. त्यांनाही खूप डिमांड आहे. आपल्या मराठी माणसांनी जरी चहाचे कप जरी स्टार्टअप केलं ना चालू, तरी त्याला खूप डिमांड आहे. म्हणजे खूप. टिश्यू पेपर. ओके. हा, म्हणजे चहा चहा तर नॉर्मली लोक पितातच रोज. हे आपल्या 2-3 महिन्यात हा सेटअप आहे आपला चालू होणार. ओके. म्हणजे असं काय आहे का की सणांना प्रोडक्शन जास्त करावं लागतं आणि नॉन सीझनला कमी करावं लागतं, असं काय मॅनेज करतो का आपण? असं काही नाहीये. ज्या ठिकाणी चांगले वडापाववाल्यांना एस कुमारवाले माझ्याकडे 4-5 हे डीलर्स आहेत.
तर त्यांना आहे ना कंटिन्यू ऑर्डर लागतात. म्हणजे विचार करा ना 15-15 दिवसाला त्यांना 300-300 किलोची ऑर्डर लागते. दिवसाला त्यांच्याकडे 1100 ते 1200 गिराईक येतात, ग्राहक येतात. ओके ओके. त्यांना किती लागतात आणि राहिले जे नॉर्मल स्टॉलवाले असतात, ज्या फुल सीझन वगैरे असेल ना, तेव्हा त्यांना नॉर्मल लागतात. पण नर्सरी आणि हे मोठे-मोठे हॉटेल आहेत ना, त्यांना कंटिन्यू यांच्या ऑर्डर चालू असतात आपल्याकडे. त्याच्यामुळे असं काही नाही की सीझन कमी आहे आणि सीझन जास्त. हा 24 तासां 1 वर्ष 365 दिवस चालणारा बिझनेस. ओके ओके. हे जे बॅग्स बनतात तर ह्याच्यामध्ये सगळे बॅग सक्सेसफुल होतात, काही असं डिफेक्टिव्ह वगैरे निघतं का असं? हां, म्हणजे 100 मधले 2-3 बॅग तर राहतातच किंवा गम थोडा जास्त झाला तर चिपकलेल्या राहतात किंवा हे. पण जास्त वेस्टेज वगैरे काही निघत नाही. एकदा मशीननी स्पीड चालू केलं ना, ऑटोमॅटिक सगळं प्रोव्हाईड. मग पार्टीला जर असं काही डिफेक्टिव्ह भेटलं तर पार्टी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल तर मग तुम्ही कसं ह्याला मॅनेज करता? ओके. तर त्यांना 1 किलोमध्ये जर 100 बॅग असतायत, तर त्यांना त्याच्यामध्ये 10 ते 15 बॅग डिफॉल्ट निघाल्या. तर ते हं. साइडला ठेवतात आणि आपण त्यांना त्याच्यात रिफंड करतो. एक जे अच्छा. बॅग असतात ते एक्सचेंज करून आपण त्यांना देतो. पण जास्त 2-3 असेल तर मग त्यांचा काही इश्यू नाही. आणि आत्तापर्यंत कोणाची तक्रार तर आली नाहीये, की तुमची बॅग अशी निघाली, तशी निघाली. आता हा प्रोडक्टचा जो आहे, ते प्रोडक्टचं कॉस्टिंग खूप कमी आहे. म्हणजे जर मी बघायला गेलो तर तुम्ही जसं बोलला की 100 किलो 1 किलोचे ₹100 समथिंग हां. बोललास तू. तर ह्याची कॉस्टिंग कमी आहे. तर ट्रान्सपोर्टेशन कसं घेतो? बिकॉज आता पेट्रोल प्राईस वाढतायत, तर मग त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतोय का? ट्रान्सपोर्टचा ॲक्चुअली ना खरंच इम्पोर्ट पडतो इथे. पण आता कसं आहे, त्याची ट्रान्सपोर्टसाठी स्वतःची गाडी असेल ना, तर ते हं. परवडतं. माझ्याकडे कसं माझी इलेक्ट्रिक चार्जिंगची गाडी आहे. त्याच्यावर ओके. 700-800 किलो मी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे ओके. मला तर काही प्रॉब्लेम. अदरवाईज जे दुसरे हे करतात त्यांच्यावर खरंच त्या इम्पोर्टचा खूप प्रॉब्लेम होतो ट्रान्सपोर्टचा. आता समज 3 किलोमीटरला जायला नॉर्मली आहे ना ₹500 ते ₹600 द्यावे लागतात. म्हणजे ना जवळ-जवळ तिथे 30-40 किलोचा त्याला पेमेंट करावा लागतो. मग त्याच्यातही लॉस खूप होतोय डिझेल वाढल्यामुळे. ओके, ओके. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये तू क्रेडिट फॅसिलिटीज देतो का हो? उधारवरती अ, माल देतोस आणि ते ओके. देतोस तर परवडतं का? ओके. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? ज्या आपल्या मोठ्या नर्सरीज आहेत ना, जिथं आपण आता मोठ्या नर्सरीच्या ऑर्डर जवळ-जवळ 1 टनच्या असतात. 1 टन 500 किलोच्या वरतीच असतात. आता समज त्यांची 500 किलोची जरी ऑर्डर झाली ना, तरी आपल्याला त्यांचा पेमेंट म्हणलं ना 46,000-50,000 पर्यंत जातो. तर त्यांच्यासाठी ओके, आपण फॅसिलिटी कशी केली आहे माहिती आहे का? 7 ते 8 दिवसाचा त्यांना आपण हे दिलेलं आहे डेट. ह्या पिरियडमध्ये ते पेमेंट ओके, करायचं आहे. पेमेंट त्या व्यतिरिक्त करू देऊ शकतात. आणि आत्ता आपल्याकडे आहेत ना पुण्यामध्ये जवळ-जवळ 30 ते 40 नर्सरी आपल्या अंडर आहेत. ओके, ओके. मग ह्याचं काही सर्टिफिकेशन्स वगैरे असतं का? की तुम्ही जर हा प्रॉडक्ट बनवला बाय डिफॉल्ट हा इको फ्रेंडली प्रॉडक्ट आहे. तर तुम्ही इकोवर म्हणजे एन्व्हायर्नमेंट मधून आपण काहीतरी रॉ मटेरियल घेतोय आणि आपण त्याचं प्रॉडक्ट बनवतोय. तर एन्व्हायर्नमेंटला म्हणजे निसर्गाला काहीतरी हानी होतंय का? मग जर होतंय तर आपण त्याला कसं बघतोय आणि आपल्याला गव्हर्नमेंट काही सर्टिफिकेशन्स देते का? सर्टिफिकेशन्स करावे लागतात का? किंवा मग आपल्याला कोणती अशी परमिशन घ्यावी लागते? ज्याच्यामुळे आपण हा बिझनेस हा सेफली स्टार्ट करू शकतो. आपल्याला कोणताही कायदा आपण तोडत नाहीये असं. ओके. अ, याच्या याच्या म्हणजे अनलीगल टाइप याच्यामध्ये काही नाही. गव्हर्नमेंटकडून आपण परमिशन घेताना कसं, त्याचं आपण लायसन्स क्रिएट असतं. उद्योग आधार आपण करतो. हा प्रॉपरली इको फ्रेंडलीच आहे. ह्याच्यात आपण जी नंबरही आपल्याला सगळं प्रोव्हाईड करतात. तर ह्याच्यामध्ये असं काही नाही की अनलीगल टाइप आहे. सर्टिफिकेशनमध्ये उद्यम आधार, जी लायसन हे सगळं गव्हर्नमेंट आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाईड करते. मग आणि जर या बोला. कंटिन्यू कंटिन्यू. आणि ह्याच्यामध्ये असं काही नाहीये, की या क्लायमेटला किंवा काय हानिकारक वगैरे. नॉर्मल पेपरच आहे. ओके. जर एका फॅमिलीला हे बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर मग तो कसा ते लोकांनी इम्प्लिमेंटेशन चालू करायला पाहिजे? पहिला ओके. स्टेप काय असला तर हा पाहिजे? तर हा बिझनेस खरंच कोणाला मनापासून किंवा काही करायचं असेल ना, पहिलं त्यांनी आपल्याला त्यांनी कॉन्टॅक्ट केला ना, आपणही त्यांना सेटअप वगैरे सगळं करून देऊ शकतो. असंही ओके. काही नाहीये. त्यांना नवीन मशीन पाहिजे असेल तर नवीन मशीन, सेकंड हँड मशीन पाहिजे असेल तर सेकंड हँड मशीन हे सगळं प्रोव्हाईड करू शकतो आपण. पण त्यांची ओके. मेहनत पाहिजे बरं. ओके. 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 तर चांगलं आहे. खूप बरं वाटलं तुला भेटून, बोलून, तुझा व्यवसाय बघून.
आता लास्ट प्रश्न तुझा आहे की तू स्वतःला या बिझनेस मध्ये पुढच्या 5 वर्षानंतर कसं बघतोस? मी ऍक्च्युली ना तुम्ही खूप जास्त वर्ष बोलत 5 वर्ष. ऍक्च्युली माझ्याकडे टार्गेट ना फक्त 1 वर्षाचं आहे. त्या 31 एप्रिल पर्यंत आहे ना 3/2027 पर्यंत मला हे असं काहीतरी करून दाखवायचंय की आपली ब्रँडिंग सगळ्या पुण्यामध्ये फेमस व्हायला पाहिजे. ओके ओके. मग हे तू फक्त आता 1 वर्षापर्यंत पुण्यापर्यंत बघतोय, ह्याच्यानंतर तुला अजून कोणत्या कोणत्या एरियाज मध्ये घुसायचंय? ऍक्च्युली आहे ना आपलं जे प्रोडक्ट बाहेर चालू आहे ते मुंबईलाही आता आपलं चालू आहे प्रोडक्शन. आपण ओके. पुण्यातूनही मुंबईलाही प्रोडक्शन हे करतोय आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये आहे ना आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टही चालू होणार आहे. म्हणजे आता जिथं चहाची पावडर असते, चहाच्या पावडरमध्ये पेपर बॅग मध्ये टाकून ते बाहेर कुरिअर करतात. तर त्या कंपनी सोबतही आपलं बोलणं चालू आहे. त्यांचंही झालं ओके तर या 1-2 महिन्यामध्ये आपले पेपर इम्पोर्ट एक्सपोर्ट होतील. ओके ओके. तर चांगलं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा तुझा Thank व्यवसायासाठी. असंच मराठी माणूस प्रगती करत राहावा आणि एक दुसऱ्यांना साथ द्यावा. ह्या व्हिडिओचा मोटो एवढाच होता की आपण जर एक व्यक्ती पुढे जातोय तर आपण अजून आपल्या मराठी माणसांना ही गोष्ट दाखवू शकतो की आपण पुढे जातोय, आपण गायडन्सही देतोय की ह्या पर्टिक्युलर बिझनेसेस कसे सेटअप होत आहेत, काय आपल्याला लागतील याच्यामध्ये, कोणत्या गोष्टी लागतील, कॅपिटल काय असायला पाहिजे, कोणते सर्टिफिकेशन्स आपण गव्हर्नमेंटकडे मागायला पाहिजे की नाही मागायला पाहिजे, आपण लिगली सगळं करतोय. तर ह्या गोष्टी आपल्या मराठी युथ म्हणजे मुलांपर्यंत मीन्स मुलं मुली दोन्ही सांगतोय मी, की त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्यांना एक आयडिया भेटेल. बिकॉज काही लोक आपल्याला ही गोष्ट सांगतच नाही की कारण की ते खूप कन्झर्वेटिव्ह असतात की हे बिझनेस कॅप्चर करून घेऊ शकतात. आणि मराठी माणसांचा इतिहास आहे की आम्ही जर जे कोणालाही साधलं नाही ते आम्ही करून दाखवतो. तर बरोबर. मराठी माणूस ज्या दिवशी जागा झाला त्या दिवशी सगळी गोष्ट बिझनेसेस वगैरे कॅप्चर करू शकतो. आणि हा आमचा एम आहे की आम्ही आपल्या जे भाव आहेत, ज्यांना खरंच करायची इच्छा आहे, ज्यांना पुढे जायची इच्छा आहे पण त्यांना कॅपिटल नाहीये, तर आपण एक माध्यम बनू ज्याच्यामुळे त्यांना एक नॉलेज भेटावं की असं असं बिझनेस खूप लोक स्टार्ट करतायत आणि आपण पण करू शकतो. करेक्ट. थँक्यू निखिल. ऍक्च्युली ना तू सपोर्ट केल्याबद्दल मलाही माझा या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला. ऍक्च्युली ना तू जो चालू केला आहे प्रोग्राम तो खरं व्यवस्थित आहे आणि यांनी आशा करतो की मराठी माणूस खरंच जागा व्हावा. तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू. चांगला होता. कसं वाटलं? मला तर भारी वाटलं. तुला कसं वाटलं ते सांग आता. मला पण चांगलं वाटलं. 1 मिनिट थांबा, मी फक्त स्टॉप करतो. स्टॉप रेकॉर्ड. तुला एक